नमस्कार भावांनो, हिंदकेसरी मैदानमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर भावांनो, येणाऱ्या 22 मार्चला जे महाकाल केसरी ट्रॅक्टरचं मोठं मैदान आहे, तर याच मैदानातले मी अंदाजी पैरे घेऊन आलेलो आहे. भावांनो, यातले काही पैरे फिक्स पण ठरतील. जी काही आपल्याला अपडेट मिळाली ती अपडेट तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर कोणीही वाईट कमेंट करू नका, कारण अंदाजी पैरे असणार आहेत. आणि जे फिक्स पैरे असतील ते व्हिडिओ आपले उद्या संध्याकाळी येणारच आहे. तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर भावांनो, येणाऱ्या 22 मार्चला तुम्हाला माहितीच आहे, एक ट्रॅक्टरचं मैदान संपन्न होणार आहे. बरेच रथी-महारथी या मैदानामध्ये पळण्यासाठी येणार आहेत. तर त्यांचेच मी पैरे सांगणार आहे. प्रथम पैरा सांगतो, छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखनचा. भावांनो, लखनचा पैरा कोण? तर अंदाजीच पैरा आहे हा देखील. लखन आणि भुंगा. भावांनो, बिंजोडचा बादशाह भुंगा हा देखील पैरा असू शकतो, प्रथम पैरा. दुसरा पैरा विठ्ठल नानाचा चिक्या. भावांनो, विठ्ठल नानाचा चिक्या छत्रपती संभाजीनगरचा नंदी आहे. नाव काय समजलं नाही, परंतु छत्रपती संभाजीनगरचा नंदी आहे. त्याच्यानंतर तिसरी जोडी, A1 जोडी पुसेगाव हिंदकेसरी मैदानातली एक A1 जोडी म्हणजेच सचिन आणि लक्षा. भावांनो, सचिन आणि लक्षा ही जोडी आपण आदतची पुन्हा एकदा पळताना दिसू शकतो 22 मार्चला. तशीच चौथी जोडी मानगार पारगावकरांचं वादळ आणि त्याच्यासोबत आपल्याला पिंटू शेट मोडक वडकी यांचा कॉकटेल पळताना दिसू शकतो. भावांनो, चांगला नंदी आहे. कॉकटेल देखील आता म्हणजेच घोड्या बैलामध्ये फेरा टाकला होता. कॉकटेलचा चांगला स्पीड लागला होता. तर कॉकटेल आणि वादळ ही जोडी आपल्याला पळताना दिसू शकतो. त्याचनंतर पाचवी जोडी आपल्या सर्वांच्या लाडक्या बकासूरच्या दावणीतला नंदी म्हणजेच महाराज. भावांनो, महाराजचा पायरा बलमासोबत असू शकतो. भावांनो, सातारा एक्सप्रेस बलमा नाही आहे हा. हा दुसरा बलमा आहे. कुठला आहे अजून काही अपडेट नाही, परंतु बलमासोबत असू शकतो. त्याचनंतर 6वी जोडी बऱ्याच दिवसानंतर एकत्र येणारी अशी जोडी म्हणजेच सर्जा सुंदर. पंचम हिंदकेसरी अभिजित भैय्या पवार यांचा सर्जा आणि त्याच्यासोबत संतोष शेठ तोडकड, ठाणे विटावा यांचा सुंदर 11-11 ही जोडी आपल्याला पळताना दिसू शकतो. त्याचनंतर सुंदर बॉसचा पैरा हरण्यासोबत असू शकतो. भावांनो, हा द्वारलीकरांचा हरण्या नाही, दुसरा हरण्या आहे. कोणता अजून काही अपडेट नाही, परंतु हरण्यासोबत असणार आहे. त्याच्यानंतर 8वी जोडी घरणीकीकरांचा राजा आणि त्याच्यासोबत पळणार अपशिंगेकरांचा चित्र्या. भावांनो, एक चांगली जोडी आहे. घरणीकीकरांचा राजा आणि शनी शिंगणापूरकरांचा चित्रा. चुकून अपशिंगे बोललो, परंतु शनी शिंगणापूरकरांचा चित्रा आपल्या घरणीकीच्या राजासोबत पळताना दिसणार आहे. तशीच 9वी जोडी, या जोडीचा एक फेरा देखील झाला होता. एक चांगली जोडी आपल्याला पळताना दिसली. ती जोडी म्हणजेच अमित शेठ भाडले फुरसुंगी यांच्या चिमण्या आणि त्याच्यासोबत कारुंडा एक्सप्रेस चिक्या. भावांनो, नक्कीच चिमण्या आणि चिक्या ही जोडी आपल्याला एकत्र पळताना दिसू शकतो. 22 तारखेला 9वी जोडी असणार आहे. तशीच 10वी जोडी घोटकरांचा सर्जा. घोट दर्जाईकरांचा सर्जा आपल्याला 92 लाखाचा जो खरेदी झाला होता, संतोष शेठ तोडकर यांचीच नवीन खरेदी मल्हार 11-11. तर भावांनो, सर्जा आणि मल्हार 11-11 ही जोडी आपल्याला एकत्र पळताना दिसू शकतो. त्याच्यानंतर 11वी जोडी भावांनो, पिस्टन. मागील मैदानामध्ये काही तुफान स्पीड लागलं होतं पिस्टनला, ओमकार शेट यांचा पिस्टन. तर नक्कीच पिस्टन आपल्याला राजासोबत पळताना दिसू शकतो. पिस्टन आणि राजा ही जोडी मागील मैदानामध्ये धुमाकूळ घालवली होती, परंतु 2 नंबरला उतरली मागील मैदानामध्ये सेमीला. तर हीच जोडी आपल्याला पुन्हा एकदा पळताना दिसू शकतो. त्याचनंतर भावांनो, 12वी जोडी. 12वी म्हणजेच आपला बकासूरचा पैरा. भावांनो, बकासूरचा पैरा अजून काय 100% फिक्स नाही, कारण बकासूरचे नियोजन करता मामा कधी काय करतील, कधी पैरा चेंज करतील, काय सांगता येत नाही. त्यामुळे बकासूरचा पैरा फिक्स नाही सांगू शकत. परंतु या तिन्हीपैकी एक बकासूरचा पैरा असू शकतो. तो 3 नंदींचे नाव म्हणजे प्रथम सचिन, दुसरा वाटेगाव अंबरनाथकरांचा बादल आणि तिसरा सर्जा दादा. या तिन्हीपैकी एक आपल्या लाडक्या बकासूरचा पैरा असण्याची शक्यता जास्त आहे. भावांनो, बकासूरचा पैरा फिक्स तर कोणालाच नाही समजणार, कारण नियोजनचा बादशाह मामा कधी काय करतील ते सांगता येत नाही. त्याचनंतर द्वारलीकरांचा हरण्या. 13वी जोडी असणार आहे. द्वारलीकरांचा हरण्या. भावांनो, तुफान स्पीडमध्ये पळतो हरण्या आणि हरण्याचा पैरा असू शकतो विसापूरकरांचा कार्तिक. जाईल त्या मैदानामध्ये गुलाल करतो हा कार्तिक आणि हरण्या आपल्याला एकत्र पळताना दिसू शकतो. तसाच भावांनो, 14वी जोडी विठ्ठल नाना यांचा घरचा साज. भावांनो, घरचा साज पळताना दिसू शकतो तेजा आणि दिवान्या. भावांनो, एक चांगली जोडी आहे.
आणि जाईल त्या मैदानामध्ये गुलालाचे मानकरी होत असते. अशी जोडी आपल्याला पुन्हा एकदा पळताना दिसू शकतो. त्याचनंतर भावांनो 15वी जोडी म्हणजेच 1 BHK फ्लॅटचा मानकरी शंभू. भावांनो शंभू आणि साखरवाडीकरांचा बावऱ्या ही जोडी आपल्याला एकत्र पळताना दिसू शकतो. कारण साखरवाडीचा बावऱ्या माहितीच आहे. दोन्ही साईड पब्लिकला ठाम पळतो हा बावऱ्या आणि शंभू देखील चांगलाच नंदी आहे. चांगला स्पीडने पळणारा नंदी. तर हे असे 15 जोड्या आपण सांगलेल्या आहेत आणि ह्या 15 जोड्या त्या अंदाजी पैऱ्या आपण सांगलेल्या आहेत 22 तारखेच्या ट्रॅक्टरच्या मैदानासाठी. तर नक्कीच भावांनो तुम्हाला अजून कोणते पैरे माहिती असेल तर कमेंटच्या माध्यमातून कळवायला विसरू नका आणि कोण होईल या मैदानातला 1 नंबरचा मानकरी हे देखील कमेंटच्या माध्यमातून कळवायला विसरू नका. असेच बैलगाडी क्षेत्रातले नवीन नवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती येत राहतील. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद भावांनो.